माझ्या लक्षातच नाही रे मला डोक्यात होतं रात्री होता कळवा कळवा मी तुमच्या भूमी अभिलेखामध्ये कोण तर हजर असते का? घरकुल जे आहे ते आमचं सध्या काम चालू आहे, पण होणार आहे आमचं चालू. पण जी आहे ते इतर लोकांसारखंच आम्हाला हे जागा स्वतःची असेल ती असेल त्या हिशोबाने घरकुलसाठी आमचं राहिलेलं आहे. पण आणि वेगळ्या घरकुलची आम्हाला सुविधा करून देण्यात यावी अशी आमची पण मागणी आहे. म्हणजे स्पेशल तृतीयपंथी म्हणून आम्हाला घरकुल बांधून देण्यात यावे ही आता सध्या आमची विनंती आहे. मागणी बी आहे आणि विनंती पण चालूच आहे काम ते. पण सध्या घरकुलचा जो विषय आहे ते जनरल लोकांसारखंच डॉक्युमेंट्स वगैरे हे पण आम्हाला जास्त अटी घालून किंवा जास्त डॉक्युमेंट्स आमच्याकडनं आहे. आम्हाला तृतीयपंथी म्हणून स्पेशल आम्हाला द्यावे घरकुल निवारा, बस एवढीच आमची मागणी आहे. उपस्थित होतात. जिल्हाधिकारी असतील, प्रशासनासोबत तुम्ही नेहमीच त्यांचा पाठपुरावा केलेला आहे, यांच्यासोबत उभे राहिलेले आहे. आज काय वाटते प्रत्यक्षात आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे? एक दुःखात आनंद वाटतो की बाबा शेवट ह्यांचा जो होणार होता तो त्यांचा निवारा नव्हता त्यांना, किंवा स्मशानभूमीत त्यांचं प्रेताची विटंबना होत होती, इकडे नेऊ नका तिकडे नेऊ नका. आणि त्यांच्या सगळ्याचं म्हणणं आहे की आम्हाला हैदराबादला आमचा अंत्यविधी होत होता. मग इतक्या लांब ती बॉडी घेऊन जाण्यात किंवा त्यांचा खर्च किंवा म्हणजे त्यांचं शोषण होत होतं, त्याचं आर्थिक शोषण होत होतं आणि सगळ्याच्या अशा भावना दुःखी होत होत्या आणि त्यांना कुठेच अंत्यविधीसाठी किंवा त्यांचा शेवट व्हायसाठी कुठेही जागा नव्हती. तर आम्ही 1 वर्षापासून ह्याचा पाठपुरावा करत होतो. तर सचिन ओंबासे साहेब आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांनी त्यांना हा उपक्रम मिळवून दिला आणि जे सरकारी जी जागा आहे त्यात सगळे सुविधा पुरवतात असं मॅडम. आज यांचा स्मशानभूमीचा विषय मारलेला आहे, मात्र आळणीमध्ये यांना काय तर जामीन देण्यात झालेली आहे घरकुलासाठी, मात्र त्यात काय तर जाचक अटी आहेत, त्यामुळे ते काय प्रलंबित विषय आहे. कधीपर्यंत तुला नेमका तो संपूर्ण प्रकार काय आहे? ते एक सेवानिवृत्त हवालदार यांनी जागा दिलेली आहे, दानमध्ये जागा दिलेली आहे. आणि परत मग कलेक्टर साहेबांनी दिल्लीच्या संस्थेला त्याचा पाठपुरावा करून त्यांना घरं बांधून देतो किंवा त्यांना निवासस्थानं सगळे व्यवस्थित करून देतो म्हणून त्यांनी केलेलं आहे ते प्रोसेस आणि ती शेवटच्या टप्प्यात आहे. आणि ह्यांचं फक्त आता संमतीपत्र घ्यायचं राहिले की आम्ही तिथे राहायला जाण्यास इच्छुक आहात. त्यामध्ये काय जाचक अटी आहेत असं कळतं मॅडम? काय जाचकाठी काय नाही, म्हणजे ज्या कायदेशीर कारवाई कायदेशीर आहेत ते करावंच लागणार आहेत ना, 7/12 किंवा ते काय काय आहे. पण ते चिकाळे म्हणून जे हवालदार आहेत त्यांनी सगळं प्रोसेस केलेलं आहे आणि भूमी अभिलेखाकडे पण त्याचं प्रस्ताव चालू आहे त्याचा.